जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला इथेच पाहायला भेटणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहून या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नसेल आवडला तर विषय सोडून द्या. पुणे शहरामध्ये तिला गावाकडून पुण्यात कशाला आणलंयस? नात्यातल्या मुलीशी अफेअरवरून संदीप चिडला. आंबेगावात थरारक प्रकार घडला. पुणे आरोपी संदीप भुरके यांच्या नात्यातील एका तरुणीशी जावेदची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले होते. मात्र या प्रेमप्रकरणाला संदीपचा विरोध होता. पुणे शहरात प्रेम प्रकरणाच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज येथील आंबेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद पठाण वय 34 राहणार खाजानगर शनी मंदिराजवळ भोकर नांदेड असे खून झालेल्याच्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संदीप रंगराव भुरके वय 25 याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोप उस्मान शेख वय 35 सध्या राहणार भूमकर चौक 9 मूळ राहणार खाजानगर भोकर नांदेड यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत जावेद पठाण हा तक्रारदार रोप शेख याचा भाऊ आहे. जावेद पुण्यात एका खाजगी ठिकाणी काम करत होता. त्या वेळी आरोपी संदीप भुरके यांच्या नात्यातील एका तरुणीशी त्याची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे संबंधात रूपांतर झाले. या प्रेमप्रकरणास आरोपी संदीप भुरके यांचा विरोध होता. सोमवारी 22 डिसेंबर सायंकाळी 6:45च्या सुमारास जावेद पठाण हा आंबेगाव परिसरातील गायमुख परिसरात थांबला असताना आरोपी संदीप आणि त्याच्या साथीदाराने त्याला गाठले. तरुणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितल्यावरून त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. वादातून आरोपी जावेद तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला जखमी करून टाकलं. जावेदला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक आयुक्त राहुल आवरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी संदीप भुरके आणि त्यांचा साक्षीदार पसार झाला असून त्यांना करणाऱ्यांसाठी पोलिसांनी पथके रवाना करण्याची माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिंगे यांनी दिली. पोलीस निरीक्षक गजानन चोरवले तपास करत आहेत. खून झालेला तरुण जावेद पठाण हा तक्रार रोप शेख याचा नातेवाईक आहे. आरोपी संदीप भुरकेंच्या नात्यातील एका तरुणीसोबत त्यांचे 4-5 वर्षापासून प्रेमसंबंध होते. हे सर्वजण एकाच गावाचे राहणारे आहेत. संदीपला त्याच्या नात्यातील तरुणीचे जावेदसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यात जावेद त्या तरुणीला गावाकडून आपल्यासोबत पुण्यात घेऊन आला होता. त्यामुळे संदीप त्याच्यावर चिडला होता, म्हणून हत्या करून फरार झाला होता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तेवढं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.